शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझा हृदय येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझा हृदय येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुखागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझा हृदय येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचने 5, 8 आणि 13. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचने 5, 8 आणि 13. मग येशू कफरनहुमास आल्यावर एका शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 5 ते 8 या वचनापर्यंत आणि वचन 13, या ठिकाणी आम्ही शताधिपती जो आहे त्याचा जो विश्वास आहे त्याच्या संबंधी या ठिकाणी पाहतो की शताधिपतीचा जो चाकर आहे हा त्याच्या घरामध्ये पक्षघाताने अतिशय पीडित होऊन त्या ठिकाणी आजारी पडलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमास आल्यानंतर ही गोष्ट ज्यावेळेस शताधिपतीला कळाली, त्यानंतर त्याने कसल्याच प्रकारे विलंब न लावता प्रभू येशू ख्रिस्ताची त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि म्हणाला आहे की, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडलाय. तो त्याला म्हणाला, मी येऊन बरे करीन. पण शताधिपती म्हणाला की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाहीये, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर त्या ठिकाणी बरा होईल. हा विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला देखील आश्चर्य वाटलं, कारण तो म्हणाला की एवढा विश्वास मला इस्रायलात देखील आढळलेला नाही. आणि मग आम्ही पाहतो की या विश्वासासंबंधी आमच्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ह्या लागू होत्यात. काय आम्ही अशा प्रकारचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवतो का? ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, तयार केलं,
तो परमेश्वर जो आहे, जो आमच्यावरती प्रेम करतो, आम्ही विश्वास ठेवतो का त्याच्यावरती? ज्याने आम्हाला स्वतः म्हटलेलं आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, काय आम्ही आमच्या जीवनामध्ये काळजी आणि चिंता करत बसतो का? शताधिपती जो होता, एक रोमी त्या ठिकाणी साम्राज्यामध्ये जमादार होता, शताधिपती होता, त्याच्या हाताखाली बरेच काही शिपाई होते, परंतु त्याचा वापर न करता तो प्रभू येशू ख्रिस्तासमोर लीन झाला, नम्र झाला. त्याला माहित होतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे अधिकार आहे, तो बरे करू शकतो, आणि तो म्हणाला की तुम्ही माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाहीये, तुम्ही शब्द मात्र बोला. याचा अर्थ त्याला त्याच्या घरी बोलवायचं नव्हतं, हा भाग नव्हता, तर तो त्याच्या विश्वासासंबंधी एवढा दृढ होता की त्या ठिकाणून जरी तो शब्द बोलला तरी त्या ठिकाणी माझा, त्याच्या घरामध्ये सेवक जो आहे तो बरा होणार आहे. आणि हा विश्वास प्रियांनो आज आमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. होय प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो ना, त्या विश्वासाचं निश्चित प्रतिफळ आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण मार्क 9:23 मध्ये म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर आम्ही देखील विश्वास ठेवतो आणि कृत्य करतो तर निश्चित परमेश्वर जो आहे आम्हाला त्याचं प्रतिफळ देतो. चला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवूया, आपलं जीवन देवाच्या हातामध्ये सोपूया, आणि जशा प्रकारे शताधिपतीने विश्वास ठेवला त्याच्या चाकर बरा होण्यासाठी, तशाच प्रकारे आमचा विश्वास देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही दृढ करूया, आणि तो येईपर्यंत विश्वासात, वचनात, त्याच्या अनुग्रहात आपण दृढ राहूया आणि प्रभूचं गौरव करूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस. पुन्हा एकदा तू आमच्यावरती दया केलीस, कृपा केलीस, आणि आजचा दिवस देऊन तू आम्हाला आशीर्वादित केलंस, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. प्रभू देवा, आम्ही प्रार्थना करतो, आजचा दिवस पुन्हा एकदा तू आमच्यासाठी आशीर्वादित कर, आणि वचनात, विश्वासात देवबापा तू आम्हाला स्ट्रॉंग कर. जे वचनात, विश्वासात कमकुवत आहेत देवबापा, त्यांचा विश्वास या वचनाच्याद्वारे वाढावा, आणि त्यांनी देखील तुझ्यावरती विश्वास ठेवावा, असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेनं कर. धन्यवाद देतो, आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.